पिंजर पोलिसाची धडाकेबाज कारवाई। गावठी दारू अड्ड्यावर छापा, 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पातूर नंदापूर। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर नंदापूर बीटमधील एका अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी 150 किलो सडवा मोहामाज अंदाजे किंमत 45,000 रुपये तर 50 लिटर गावठी दारू अंदाजे किंमत 15,000 रुपये असा एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल पिंजर पोलिसांनी जप्त केला असून आरोपी संदीप रमेश लुलेकर वय अंदाजे 34 राहणार पातूर नंदापूर यास अटक केलेली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे पातुरंदापूर येथील संदीप रमेश लुलेकर याच्या गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी छापा घालून मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे। पिंजर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे इतर अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। ही कारवाई ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार सुमेध मोहोड हे करीत आहेत। हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड, महिला पोलीस कर्मचारी सोमिना राठोड, होमगार्ड सुनील काळे, हेड कॉन्स्टेबल सातरोटे आणि शेख नजीर यांनी ही कारवाई केली आहे। पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।